हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? कोणाकोणाच्या इकडं पाऊस आहे? बहुतेक सगळीकडेच पाऊस आहे बरं का. माझ्या अंदाजाने मी सांगते, सगळीकडेच आहे पाऊस. तर आमच्या इकडं पण आहे पाऊस. तर आपल्या राधाताईचा हेड तुम्ही बघितला असेल कालचा. तर त्याच्यात असं म्हणणं आलंय की म्हणजे मी कुणाला पण म्हणते ना की नाही का, त्यांची बहीण आली. मला काय करायचंय? मी तसल्या त्याच्यात पडत नाही. आणि पहिली गोष्ट, मला लावालावी करायलाच येत नाही. कसं असतं माहिती आहे का, माणसांचं फुकटचं तोंड आहे म्हणून किती पण बोलायचं आणि किती पण रिकामं सोडायचं, ते आपल्याला नाही जमत. आणि राहिला प्रश्न की मी जाताना हेड्याव बनवते, राधाताईच्या इथं हेड्याव बनवत नाही. तर कारण एकच आहे, तिथं लेकरं ही असतात, कालवाले असतो, त्यामुळं मी हेड्याव बनवत नाही. आणि काय बोलावं ते आता राधाताईला एवढं बोलता येत आहे पटापटा, मला काय बोलायला सुचतच नाही, म्हणून मी हेड्याव तिथं काय गेल्यावर बनवत नाही. मी आपलं रस्त्यानेच आपलं येडं असल्यावनी इकले असल्यावनी बनवायचा. तर मला काय कशाची भीती नाही तिथं जाऊन पण हेड्याव बनवायला. पण असं म्हणायला नको की हेड्याव पुरतं येते आणि हेड्याव बनवते, असं म्हणायला नको. म्हणून मी माझ्या मनालाच खाते. माझ्या मनातनंच मला असं वाटतं की असं वाटायला नको यांच्या जीवाला की हेड्याव काढायपुरती येते, कंटेनीला नाही, म्हणून मी ते काढत नाही. नाहीतर प्रत्येक गोष्टीचं काढेल की. आणि वहिनीने पहिली गोष्ट, आमचे दोघीची नणंद भाऊजाईची जोडी जास्त कमी आहे, पण दोस्ती आमच्यात जास्त आहे. लोक किती भारी, म्हणजे भरपूर जण असे आहेत की खरंच तुमची जोडी एकच नंबर आहे असं तसं म्हणतात बरं का. पण असतात काही गोष्टी, काही गोष्टी अशा पण असतात, काही गोष्टी पाचवी बोटं सारखी नसतात आपली, बरोबर आहे का नाही. तर मला काय त्यांच्याबद्दल राग पण नाही आला किंवा काय नाही, पण चला म्हणलं आपण पण थोडंसं वहिनीचं कौतुक करावं. तर तिथं गेल्यावर हेडवा बनवायचं कारण हीच आहे की लेकरं ही असतात, चौकून येतात, आत्या करतात, आणि मला कामाला जायचं, आम्हाला घाई असते, म्हणून मी जातानीच बनवते, कारण हे आहे. आणि आता राहिला प्रश्न, बरं झालं मी तिथे जाऊन आता हेडव, तर मला होईल एखादा बनवायला, मग काय. तर आज आम्ही जाणार आहे कामाला, तर नक्कीच मी राधाताईच्या घरी हेडव बनवणारच आहे. कसं आहे माहिती आहे का, मला पण तेवढा कंटिन गवतोय ना, आणि राधाताईला पण गवतोय कंटिन, मग काय. तर आणि राहिला प्रश्न की मी कुणापाशी म्हणायचा, तर मला काही जरूरत नाही, कारण मी पण तिथंच असते पडीक पडलेली, बरोबर आहे का नाही. आणि ते माझ्या भावाचं घर आहे, आणि जसं माझ्या भावाचं घर ते आहे, तसं ते त्यांच्या बहिणीचं घर, म्हणजे त्यांच्या बहिणीचं घर आहे. मग मी माझ्या भावाच्या घरी राहते, ती त्यांच्या बहिणीच्या घरी राहते, मग त्यामुळं काय राग आणि कुठं म्हणण्याची मला गरज वाटत नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, माझ्यावर पण संकट तेच आलेलं आहे. आणि म्हणजे मी आता स्वतःला सावरलंय, तर वहिनीच्या बहिणीवर पण संकट तेच आलेलं आहे. कसं आहे, आता त्यांना पण सावरायला वेळ लागणार आहे, आणि कष्ट केल्याशिवाय खाणं नाही. आणि त्यांना तरी बहिणीच्या जीवावर बसून खाणं योग्य वाटतंय का? नसेल योग्य वाटत, म्हणून जातात कामाला, आम्ही जातो कामाला. राहिला प्रश्न माझा, तर माझं तर कसं आहे, मला कोण भाऊ माझं बघत पण नाही तर आणि देत बी नाही. तर राहिली सैली वहिनी बघती तेवढी. म्हणजे आता कुणाला राग आला तरी चालेल, मला काय फरक नाही पडत, कुणाला राग आला तरी चालेल. पहिली गोष्ट, राधाबाई मला बघती म्हणजे मला नाही ते बाणूची काळजी करते, बस. मला एवढं काहीच नको, मला नाही विचारलं तरी चालेल, पण माझ्या पोरीला विचारलं पाहिजे, तेवढंच मला आनंद वाटतो, माहिती आहे का. पहिली गोष्ट अशी आहे. तर आई लागली काय बनवती ग, मटकी बनवते, बहुतेक मटकी बनवते. तर मला वाईट वाटलं नाही किंवा काय नाही, तर भारी वाटलं. वहिनी थोडंसं, म्हणजे समोरचं माणूस जे बोलेल का नाही ते आपल्याला कळतं की काय बोलायला पाहिजे, डोक्यात आपल्या मिशनरी चालू होत्यात. मग त्यामुळं मला काय राग नाही. त्या बोलल्या, त्यातनं मला 4 गोष्टी शिकायला भेटल्या की वाईट चांगलं असं, आणि त्या मला पहिल्यापासून सांगतच आलेले आहेत, चांगलं वाईट. पैसे पाठवला काय केले एकाने. तर चला जाऊ द्या, हेडवलंच मोठा होतो या. कसं आहे माहिती आहे का,
मला प्यायचा आहे चहा. आता आमच्या इकडे चहा चाललाय सध्या, तुम्हाला दाखवते. दिसला का चहा? काळा चहा असतो आमच्या इकडे. तर काय चुकत असेल तर नक्की सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. बाय.